दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना कोणत्याही आगाराविषयीच्या तक्रारी कुठल्याही आगारात तक्रार पुस्तिकेत नोंदवता येतील व त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गीते यांनी प्रवासी राजा दिनानिमित्तानं माहिती दिली। 19 जुलै रोजी साक्री आगारातील प्रवासी राजा दिनाच्या निमित्त साक्री तालुका महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे पदाधिकारी व प्रवाशांना ग्वाही देताना विभागीय नियंत्रक विजय गीते बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलत होते। या बैठकीस प्रमुख पाहुणे व निमंत्रित म्हणून साक्री तालुका प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ पारक, उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप चोरडिया, कार्याध्यक्ष विलास देसले, सहसचिव प्राचार्य BM भामरे, सदस्यात PB गांगुर्डे व सुहास सोनवणे, यंत्र अभियंता चालन धुळेचे पंकज महाजन, सांख्यिकी अधिकार सूरज माळी, विभागीय कामगार अधिकारी प्रवीण पाटील, साक्रीचे आगार प्रमुख सुनील महाले, स्थानक प्रमुख कुणाल घडमोडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक यशवर्धन नगराळे, कार्यशाळा अधीक्षक योगेश शिंगाणे, वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील, पत्रकार महेंद्र चंदेल, राहुल साळुंके आदी उपस्थित होते। या बैठकीत साक्री तालुका प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ पारक, कार्याध्यक्ष विलास देसले, सहसचिव प्राचार्य BM भामरे यांनी प्रवाशांच्या समस्या मांडताना ते म्हणाले की अलीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसनंच प्रवास करणाऱ्या विश्वासार्ह प्रवाशांची संख्या फार वाढली आहे, परंतु प्रवाशांच्या सुखकर प्रवासाकडे महामंडळाचं लक्ष नसल्याचा आरोप करत विविध तक्रारींचा पाढा वाचला। त्यात बसेस खूप नादुरुस्त असल्यानं सध्या अपघातांचं प्रमाण वाढलं असून प्रसंगी प्रवाशांचा आपला जीव धोक्यात आला असल्याचं सांगितलंय। तसंच काही बस चालक मद्यपान करून बसेस चालवत असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय। बऱ्याच बसेस पाऊस चालू असताना गळतात, काहींची बाके तुटलेली, वर काहींना काचच नाही आदी तक्रारी मांडल्या। तसंच प्रवासी महासंघातर्फे विभागीय नियंत्रकांना प्रवाशांच्या तक्रारीचे व साक्री आगारास नवीन बसेस उपलब्ध करून देणे, नवीन बसेस सुरू करण्यासंबंधीचे तसंच प्रवाशांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आलं। निवेदन प्राचार्य BM भामरे यांनी वाचून दाखवलं। बैठकीत विभागीय नियंत्रक विजय गीते यांनी साक्री आगाराचे लवकरच कॉन्क्रिटीकरण केलं जाणार असल्याचे सूतोवाच करत गेल्या 2 महिन्यांपासून साक्री आगार नफ्यात असल्याचं सांगत व विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेनुसार बसेस सुरू ठेवणं, तसंच साक्री, कासारे, मालपूर, पिंपळनेर बस सुरू करणं, पिंपळनेर मार्गे नाशिककडे जाणाऱ्या सर्व बसेस कासारे नामपूर मार्गे वळवण्यात आल्या असल्यानं या बसेस रस्त्यावरील बऱ्याच गावांना थांबत नसल्यानं त्यांना थांबा देण्यासंबंधित अधिकाऱ्यांना जागेवर सूचना देऊन समस्यांचे निराकरण करण्यात आलं। या बैठकीत प्रवाशांच्याही तक्रारी ऐकून घेण्यात आल्या, त्यांचे निराकरण करण्यात आलं। तसंच बैठकीनंतर बस स्थानकावर प्रवाशांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला। प्रवासी राजा दिनाचा कार्यक्रम 100% यशस्वी झाल्याचं प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारक यांनी सांगितलं। बैठकीचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कामगार नेते दिनेश नेरकर यांनी केलं।